नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी एक खास आणि स्पेशल एडिशन घेऊन आलेलो आहे. कुठली आहे ती एडिशन? जॉब कार्ड. आता तुम्ही विचारताल सर जॉब कार्ड म्हणजे नेमकं काय आणि हे लागतंय कुठं आणि कशाला? आता बघा, बेसिकली आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावामध्ये सध्या घरकुल योजना चालू आहे आणि घरकुल योजनेसाठी लाभ घेण्यासाठी एक आवश्यक कागदपत्र म्हणून ज्या कागदाकडे पाहिलं जातं त्याला आपण जॉब कार्ड असं म्हणतो. किंवा जॉब कार्डसाठी आता जर जॉब कार्ड म्हणजे काय की एक रजिस्टर्ड लेबर असणारं एक कागदपत्र आहे की ज्याच्यामध्ये आपण लेबर आहोत असं स्पष्ट होतं. आता या कागदाचा आणखी उपयोग जर आपण विचार केला तर स्पेशली काही वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत स्कीम ज्याला आपण हॉस्टेल बेस्ड स्कीम म्हणतो, किंवा पंजाबराव देशमुख नावाची एक स्कीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक ऑप्शन आहे की रजिस्टर्ड लेबर सर्टिफिकेट. तर त्या ठिकाणी तुम्ही जॉब कार्डचा उपयोग करू शकता. तर अशा पद्धतीने जॉब कार्डचा उपयोग करावा लागतो. आणि आता जॉब कार्ड मिळतंय कसं, त्यासाठी प्रक्रिया कशी आहे, त्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली, या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ हाच आहे. आणि याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक प्रत्येक गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका. चला बोलूयात. सर्वप्रथम बघा, महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे काय होईल, नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, घरकुलचा फॉर्म कसा भरायचा आहे, सेल्फ सर्वे कसा करायचा या संदर्भात भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडीच मी टाकलेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा. आणि इतर विषयाचे सुद्धा भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. चला बोलूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा, तुम्ही भरपूर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की लोक जॉब कार्ड ऑनलाईन काढून मिळतात आणि ते कसे मिळतात हे सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूयात की याची प्रोसेस नेमकी आहे कशी. सर्वप्रथम पहा, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये गुगल ओपन करा. आता हे मोबाईलवर सुद्धा पाहू शकतात. ह्याची काय खूप मोठी आणि किचकट अशी प्रोसेस नाहीये. गुगलमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सर्च करायचे जॉब कार्ड महाराष्ट्र. एवढं सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक फर्स्ट लाईन ओपन होईल. तर इथं तुम्ही याला क्लिक करू शकता, किंवा तुमचं जर याच्यापैकी कुठला जिल्हा असेल तर तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याला सुद्धा क्लिक करू शकता. चला मी वरी क्लिक करून दाखवतो, म्हणजे तुमचा जर जिल्हा नसेल तर अडचण येणार नाही. याला क्लिक केल्याच्या नंतर पहा, तुम्ही या पेजला रिडायरेक्ट होता. आणि या पेजला आल्याच्या नंतर याच्यावरती काही बेसिक गोष्टी दिल्यात, जसे की तुम्हाला इथं एक डॅशबोर्ड आहे, किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत, त्यांना किती जॉब कार्ड इश्यू केले वगैरे वगैरे. आता याचं काही घेणं देणं नाहीये मला. तुम्हाला हवं असेल तर याच्यातली माहिती पाहू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्टची एक यादी दिली. आता हे प्रत्येकासाठी मॅन्डेटरी आहे. तर हे कोणते जिल्हे आहेत त्याची सगळी यादी आहे. त्याच्यापैकी तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याला तुम्ही टिक करा. आता माझा बीड जिल्हा म्हणून मी बीडला टिक करतोय. तुमचा जो असेल तुम्ही टिक करा. आता असा इंटरफेस तुमच्या समोर आल्याच्या नंतर आता तुम्हाला परत इकडे ब्लॉक ऑप्शन दिले. ब्लॉक तुमचे जे तालुके आहेत तालुक्यांचे नाव इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आता याच्यापैकी माझा तालुका आहे माजलगाव, तुमचा कुठला आहे तुम्ही निवडू शकता. आता तालुका निवडल्याच्या नंतर परत इथं फर्दर क्लासिफाईड कशात झाले, गावामध्ये. पण तुमचं जे गाव आहे ते तुम्ही इकडे पाहू शकता आणि त्याला क्लिक करून घेऊ शकता. आता इन केस तुम्हाला जर फास्ट सर्च करायचं असेल तर तुम्ही कंट्रोल आणि एफ बटन प्रेस करून इथे तुमच्या गावाचं नाव अशा पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता. आता बघा, मी काही बेसिक स्पेलिंग टाकली की इथे गावाचे नाव लगेच मला दिसायला सुरुवात झाली. चला मी एक गाव त्याच्यामध्ये की निवडलेलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही एक फर्दर पुढच्या स्क्रीनला आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितलंय की इथं जॉब कार्ड किंवा रजिस्ट्रेशन संदर्भात माहिती, इथं अलोकेशन, वर्क, रजिस्ट्रार, IP. आता याच्यापैकी तुम्हाला नेमकं जायचंय कुठं. सर्वप्रथम इथं रजिस्ट्रेशन कास्ट वाईज पाहायचं असेल तर इथे जाऊ शकता. जॉब कार्ड जे चालू नाहीये ते पाहण्यासाठी याला क्लिक करून पाहू शकता. आणि जॉब कार्ड जे चालू आहे ते पाहण्यासाठी इथं तुम्हाला जॉब कार्ड स्लॅश एम्प्लॉयमेंट रजिस्टर याला क्लिक करायचं. आता इथं जसं तुम्ही क्लिक करता तर इथं तुम्हाला वेगवेगळ्या लोकांची नावं दिसतील. आणि याच्यापैकी तुम्ही जे इथं रेड कलर दिसतंय तर इथं त्याच्या समोर एक शीर्षक लिहिलंय ऍक्टिव्ह, म्हणजे हे चालू आहे. ज्याच्या समोर रेड मध्ये लिहिलं नाही बहुतेक ते बंद असतात. आणि जे ग्रीन आहेत ते सुद्धा चालू आहे. तर आपण एका यादीतल्या जॉब कार्डला क्लिक करून पाहूया. तर सर्वप्रथम मी कुठल्याही एका नावाला याच्यामध्ये क्लिक करून घेतो. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर काही डिटेल्स येणार आहे, ज्याच्यामध्ये नाव, वडिलांचं नाव, कास्टचं नाव, त्याचबरोबर कधी रजिस्ट्रेशन झालं, गाव कुठलं, पत्ता कुठला, तुमचे फॅमिली मेंबर कोणते, त्यांचं वय किती आणि जेंडर किती. अशा पद्धतीने एक बेसिक तुमच्या समोर जॉब कार्डचा फॉर्मॅट आलेला आहे. आता हे आल्याच्या नंतर तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि याची प्रिंट तुम्हाला तुमच्या घरकुलसाठी द्यायची आहे. तुम्ही म्हणाल इतकं सोपं होतं सर. नाही, याच्यामध्ये आपलं नाव समाविष्ट आहे का
आता हे समजून घेऊयात. सर्वप्रथम याच्यामध्ये या यादीमध्ये ज्या लोकांचे नावं येतात, ज्यांना ऑलरेडी जॉब कार्ड काढले त्यांचं नाव येतात. आणि बरेच युट्यूबर सध्या एक फेक मध्ये व्हिडिओ बनवतात की अशा पद्धतीने तुम्ही घ्या, तर असं मिळत नाही मित्रांनो. याच्यासाठी हे फक्त कुणासाठी आहे, ज्यांचं ऑलरेडी नाव आहे त्यांच्यासाठी. मग आता ज्यांचं नाव नाहीये त्यांना काय करायचं ते तुम्हाला प्रोसेस मी लगेच सांगतो. चला बघा, आता मी एक फॉर्म ओपन केलेला आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. हा फॉर्म आहे जॉब कार्डसाठीचा. याच्यामध्ये काही बेसिक डिटेल दिलेली ती आपल्याला भरून घ्यायची, जसं की कुटुंबाचं, कुटुंब प्रमुखाचं नाव, अर्जदाराचं नाव, पत्ता, मोबाईल, कास्ट कुठली, अल्पसंख्याक आहात का, शेती किती आहे, परत कुठला एखादा विमा घेतला आहे का, इथं कुटुंबातला प्रौढ व्यक्तीचा एक रंगीत फोटो लावायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर प्रौढ व्यक्तीचे नाव, नाते, स्त्री का पुरुष, वय, ह्या सगळ्या माहिती भरायच्या. त्याचबरोबर इथं खाली कार्यालयीन उपयोगासाठी हे एमटी ठेवायचं. हे कार्यालयीन उपयोग म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने लिहितील माहिती, ही तुम्ही लिहू नका. त्याचबरोबर इथं हे पण जे आहे ते तेच लिहितील. त्याचबरोबर हा नमुना हा ग्रामसेवकचा सही शिक्का तुम्हाला इथे घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही तुमची माहिती टाकू शकता, ही माहिती टाका. आणि याची जी कॉपी आहे ती कॉपी तुम्ही ग्रामपंचायतला द्या किंवा ग्रामसेवकला द्या, या दोन्हीपैकी कुठल्याही व्यक्तीला देऊ शकतात. म्हणजे ते तुमचं जे आहे हे जॉब कार्ड प्रोसेस करतील. किंवा तुम्ही गट विकास अधिकाऱ्याकडे सुद्धा देऊ शकता, किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. मग हे दिल्याच्या नंतर तिथून हे अप्रूव्ह होईल, आणि अप्रूव्ह झाल्याच्या नंतर त्याची कॉपी तुम्हाला मी आता सांगितलेल्या पद्धतीनं ऑनलाईन मध्ये काढता येईल, किंवा तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे जॉब कार्ड काढू शकता. तर अशा पद्धतीने याची पूर्ण प्रोसेस करायची होती मित्रांनो. तर याच्या संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर नेक्स्ट आपला व्हिडिओचा टॉपिक कुठला असावा ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.